श्री स्वामी समर्थ मंडळी, आत्ता मी दाखवते त्या वाटीने एक वाटी प्रत्येकी असे मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे. आणि हे तांदूळ मी 1.5 वाटी घेतलेले आहेत. त्याच वाटीच्या मापाने घेतलेले आहेत मी. हे 1.5 वाटी तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता. आता हे सगळं मी काय केलं, डाळी आणि तांदूळ मिक्स करून घेतले. नंतर ते स्वच्छ पाण्याने काय करायचं, 2 पाण्याने धुवून घ्यायचे येतं. डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. डाळी घरच्याच आहेत, पण तरीही मी इथं 2 पाण्याने त्या धुवून घेतलेल्या आहेत. नंतर गॅसवर कुकर मांडून घ्यायचे आणि कुकरमध्ये हे तांदूळ आणि डाळी घालायचे आहेत. नंतर त्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. त्यामध्ये मी पहिल्यांदा बटाटा घातला आहे, मटार घातलेत. हे फ्रोझन मटार आहेत, तुम्ही भिजवलेले पण मटार घालू शकता. नंतर टोमॅटो घातला आहे. इथं मी 2 टोमॅटो घेतले होते चिरून, ते घातले. तिथं ढोबळी मिरची घेतली आहे, ती पण बारीक चिरून घातली आहे त्याच्यामध्ये. नंतर फ्लावर आणि पत्ताकोबी पण घातलं आहे मी त्याच्यामध्ये. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकतात. नंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असं काय करायचं आहे, पाणी घालायचे आणि नंतर त्यामध्ये तमालपत्र घालायचे. हे जे आहे खडे मसाल्यांचा असा सुगंध मस्त लागतो आपल्या ह्या दाल खिचडीला. आणि नंतर लवंग आणि दालचिनी पण घालायची. आणि हे छान आता काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, राहिलं होतं ते घालून घ्यायचं आहे लगेच. आणि मीठही छान त्याच्यामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर तुम्हाला वाटलं तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणेही घालू शकता. आणि नंतर काय करायचं, या कुकरचं झाकण बंद करून त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या इथं कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया झाकण कुकरचं. पाहू शकता तुम्ही आपली ही गिरणारी दाल खिचडी किती छान अशी शिजलेली आहे. एकदम मऊ अशी शिजलेली आहे डाळ खिचडी. डाळी लवकर शिजल्या जातात. नंतर मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये काय लसूण घेतला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आल्याचे तुकडे काही घेतले आहेत. नंतर त्याच्यामध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे. त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर आणि सांबर मसाला. या दाल खिचडीमध्ये सांबर मसाला आवश्यक घालावा. त्यानंतर धने पावडर आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ते काय केली मी त्या ह्याच्यामध्ये घालून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हे छान असं फिरवून घ्यायचं हे मसाले आणि लसूण. आता आपलं इथं वाटण तयार आहे. इकडं काय करायचं, गॅसवर तडका पॅन ठेवून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपल्याला खिचडीला आवश्यक आहे तेवढं तेल घालायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची. तेल छान गरम झाल्याच्या नंतर मोहरी छान तडतडल्याच्या नंतर जिरं घालायचं आहे. जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते घालायचं आहे त्या तेलामध्ये. आणि छान असं अगोदर वाटण परतून घ्यायचं आहे. अगदी छान त्या फोडणीमध्ये वाटण परतून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी वाटीभर. मी मिक्सरचं भांडं विसळूनच त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. नंतर काही लाल मिरच्या घालायच्या आहेत, 2-3 लाल मिरच्या घातल्यात मी सुक्या. आता या पाण्याला छान उकळी फुटली की ते पाणी काय करायचं, फोडणीचं पाणी हे आपल्या दाल खिचडीवरती घालून घ्यायचं आहे. आपण मीठ अगोदरच टाकलं होतं, त्याच्यामुळे इथं काही टाकलेलं नाही. नंतर ही फोडणी छान अशी त्या दाल खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आपली डाळ आणि तांदूळ छान इथं शिजलेले आहेत, एकदम मऊ असे.
आणि ही फोडणी इथं मिक्स करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली गिरणारी दाल खिचडी इथं तयार आहे. तर आता आपण सर्व करूया. तर ही मी बनवलेली दाल खिचडी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. बाय.